धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा, ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी। शिवसेना पक्ष ठाकरेंचाच, शिंदेंनी पक्ष आणि चिन्हाचा फायदा घेतला, सिब्बल यांचा घणाघात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या पक्षातनं, कपिल सिब्बल यांचा सवाल। तर विधिमंडळ आणि राजकीय पक्ष वेगळा, सिब्बल यांचा हल्लाबोल। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागले, आमदार आहेत म्हणून पक्ष आहे, शिंदे गटाचा हा दावा तकलादू, सिब्बल यांचा घणाघात। अध्यक्षांची भूमिका घेऊन आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? न्यायमूर्ती बागची यांचा ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांना सवाल। तर शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा, आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर न्यायमूर्ती बागची यांची टिप्पणी। केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार, 2 डझन मंत्री बदलण्याची शक्यता। तर काही मंत्र्यांकडील खाती कमी होणार, सूत्रांची माहिती। धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार असल्याची ही चर्चा। एकनाथ शिंदेंकडून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आणखी एका मंत्रिपदाची मागणी, सूत्रांची माहिती। तर शिंदेंच्या सेनेकडून श्रीकांत शिंदेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची ही शक्यता। राज्यात एसआयआर मोहिमेमध्ये 2,07,00,000 मतदार यादीतनं वगळले, 35 लाख मतदार मृत आढळले। तर 76,80,00,000 मतदार स्थलांतरित, निवडणूक आयोगाची माहिती। पुण्याच्या जुन्नरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचारानंतर खून, घराशेजारी राहणाऱ्या नराधमाकडून ओळखीचा गैरफायदा घेऊन कुकर्म, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पिंपळवंडीमधील चिमुकलीच्या हत्येच्या घटनेनं संतापाची लाट, संतप्त नागरिकांकडून पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको, आरोपीला फाशी देण्याचीही मागणी। बिहारच्या नालंदामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात मिठाऐवजी डिटर्जंट पावडरचा वापर, 30हून अधिक मुलांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू।